हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि सकाळी सकाळी मला टिफिनमध्ये काहीतरी हेल्दी द्यायचं होतं आणि ते पण कमी वेळामध्ये. आणि माझ्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे त्यामुळे मला शॉर्टकटमध्ये छान वस्तू द्यायची होती बनवून, आणि ते पण माझ्या मुलांच्या आवडीची, नाहीतर ते खात नाही. त्यामुळे मी फ्रीज जेव्हा उघडला तेव्हा मला खूप साऱ्या भाज्या दिसल्या आणि मला भाजी बनवायला वेळ नव्हता. तर काय, त्यामध्ये मला पनीरचा एक तुकडा दिसला आणि तेवढं पनीर मला लागलं पण नाही. ते मी किसलं आणि बारीक कांदे कापले आणि खूप सारा हिरवा सांबार घेतला, जिरं घेतलं, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि जिरं, ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र केल्या. एकजीव केल्यानंतर फटाफट कणिक मळलं. कणिक एकदम सॉफ्ट मळलं आणि त्यामध्ये मी पाणी लावून बाजूला ठेवलं. नंतर मी या प्रोसिजरमध्ये सुरुवात केली होती. परंतु सगळ्यात आधी मी कणिकच मळून ठेवलं होतं, कारण की ते मुरायला थोड्या 5 मिनिट लागतातच. नंतर हे सगळे जे भरावण आहे ते भरावण केल्यानंतर त्याला सगळं जिरे, धनेपूड आणि मीठ, ह्या सगळ्या गोष्टी एकजीव केल्या. नंतर नंतर मळलेल्या कणकाचे छोटे छोटे 2 निंबा एवढे गोळे घेऊन त्या पोळ्या, अर्ध्या पोळ्या लाटल्या, म्हणजे पूर्ण न लाटता छोट्या छोट्या पोळ्या लाटल्या आणि त्यामध्ये हे सगळं भरावण भरलं. आणि ही पोळी छान एकावर एक ठेवून लाटली आणि शेकली दोन्ही साईडला मंद आचेवर, कधी जास्त कधी 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 कमी. हे सगळं केल्यानंतर खरपूस अशा 4-5 पोळ्या लाटल्या आणि त्यांना खायलासुद्धा दिला. सकाळी सकाळी त्यांना एवढं छान वाटला हा नाश्ता, पराठा, पनीरचा पराठा. खूप सुंदर वाटला आणि ते म्हणाले, "मम्मी मला परत दे, परत दे." म्हटलं, "ठीक आहे, ठीक आहे." म्हणून हा पराठा तुम्ही एकदा सकाळी सकाळी मॉर्निंगला जेव्हा मुलं शाळेत जातात आणि 12 वाजताच परत येतात, तेव्हा तुम्ही हा प्रकार बनवू शकता. आणि तुमच्याकडे लोणचं, सॉसेस वगैरे तर असतेच. तर हा हेल्दी प्रोटीनयुक्त नाश्ता तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला सांगा की हा कसा झाला आहे, आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.